नमस्कार शेतकरी बंधूंनो, जे माझ्याकडे कोंबडी पालनाचं शेड आहे ना, त्या शेडबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। जे आपलं शेड आहे ना 40 फूट लांब, त्याच्यामध्ये मी 2 कप्पे केलेले आहेत। हे बघा, हा 10 बाय 40 फूट लांब कप्पा आहे। हा मोठ्या कोंबड्यांसाठी, कोंबड्या बाहेर निघतील ना आता ना, याला दरवाजे वगैरे काहीच नव्हते। मी 2,500 रुपयाचे दरवाजे आणले, घरच्या घरी पॅक केलेला आहे बरं का। आणि हे बघू शकता, आता ह्या ज्या विटा आहेत ना, मी वीटभट्टीत गेलो आणि ह्या 1,500 रुपयाच्या विटा आणल्या बरं का। किती? 1,500च्या विटा। माझ्या सर्व शेडला विटा पुरल्या बरं का। आणि 2च सिमेंटच्या गोण्या आणल्या होत्या, म्हणजे 1,500च्या विटा आणि 600 रुपयाच्या सिमेंटच्या गोण्या, असं 2100 रुपयामध्ये माझं सगळं काम झालेलं आहे। आणि वाळू घरचीच होती, 20 पाट्या वाळू लागली, म्हणजे झालं साईडनी पॅक। त्याला साईडनी जाळी मारण्यासाठी किती खर्च आला? 8,000 रुपयाला बंडल आहे बरं का, 50 फुटाचा। तर मला 2 बंडल लागलेले आहे, म्हणजे ते 16,000 रुपये। पण झालं काय, माझ्याकडे जुन्या जाळ्या होत्या, त्या जाळ्या आपण अशा फिट्ट करून तुम्हाला ही बाजू दाखवतो। आपल्या शेडची इटा बघू शकता, खाली काय केलेलं आहे, फक्त छोटे छोटे दगड टाकलेले आहेत आणि दगडावर व्यवस्थित काम केलेलं आहे। हे तुमच्या पांडुरंग दादाचंच काम आहे। कसं काम आलेलं आहे बघू शकता, एकदम घुण्यावळ्यामध्ये सिमेंट वगैरे आथरून। हे बघा, अशी संपूर्ण जाळी आहे। आणि जे 20 बाय 40चं जे शेड आहे ना, त्याला किती पोल लागले आहे बघा। 1, हा 2, समोर येऊन दाखवा यांना, हा 3रा पोल आहे। म्हणजे जी 40 फुटाची लांबी आहे ना, 1 2 3 4 आणि 5 पोल ह्या साईडने आहे बरं का। आता इकडून येऊन दाखवा त्यांना, आहे बघा। तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, 20 बाय 40 फुटाचं शेड आहे ना, मी संपूर्ण जे बांधकाम आहे ना शेजारचं, अवघ्या 1,500 ते 2,000 रुपये इटामध्ये संपूर्ण पॅक केलेलं आहे बघू शकता। आणि ही बॅक साईड संपूर्ण पॅक केलेली आहे, बारदानावरून बघू शकता। ह्या बघा, जी 6 ते 7 फूट जाळी येते ना, त्याच्यावर माझं सपर थोडं 3 ते 4 फूट वर होतं ना, तर मी काय केलं, बारदाना लावून पॅक केलेलं आहे। आपल्या शेडमधल्या कोंबड्या आहेत ना, त्यांना पाणी पिण्याची व्यवस्थापन आहे बरं का। हे फक्त 60 ते 70 लिटरचं ड्रम आहे बघू शकता। 200 लिटरचं ड्रम ठेवला आहे, टायर ठेवलेत, पत्रा ठेवला आहे, आणि आपल्या मस्त कोंबड्या पाणी पितात। शेतकरी बंधूंनो, काय असतं, प्रत्येक व्यक्तीला कोंबडी पालन करायचं असतं, पण कोंबडी पालन करण्यासाठी आपल्याला शेड हे फार महत्त्वाचं असतं बरं का। आणि आपण शेडमध्येच फसतो, आपल्याला समजत नाही नेमकं किती बाय कितीचं शेड मारावं। आणि माणसाची स्वप्न मोठे मोठे असतात। कोणाला काय वाटतं, माझ्याकडे 1000 पक्षी असावं, कोणाला काय वाटतं, माझ्याकडे 2,000 पक्षी असावं। लोक काय करतात, ट्रेनिंग घेतात आणि लगेच कोंबडी पालन सुरू करतात। तर शेतकरी बंधूंनो, मी जसं सांगतो तुम्हाला तसंच कोंबडी पालन करा बरं का। आता मी तुम्हाला फक्त 20 बाय 40चं शेडचं नियोजन देणार आहे, आणि हे शेड एकदम परफेक्ट असणार आहे बरं का तुमच्या कोंबडी पालनासाठी। तर मी तुम्हाला सविस्तर खर्च सांगतो। आता बघू शकता, मी जसं तुम्हाला सांगितलं, 16,000ची जाळी आणि हे 2,500चे दरवाजे, म्हणजे थोडक्यात 20,000 रुपये आपल्याला हे खाली स्ट्रक्चरला लागलेले आहे। 2,000 रुपयाची वीट, म्हणजे 22,000 रुपये धरा। आणि जे आपलं 20 बाय 40चं शेड आहे ना, संपूर्ण शेडमध्ये कोबा आहे बरं का। कोबा असल्यामुळं काय होतं, जे आपण खाली साळ वगैरे टाकतो ना, त्यांनी कोंबड्या व्यवस्थित राहतात। आपल्या शेडमध्ये घाण वास वगैरे सुटत नाही। तर चला, मी तुम्हाला मध्ये येऊन दाखवतो मोठ्या कोंबड्यामध्ये। तर शेतकरी बंधूंनो, काय झालं, हे जे सपर आहे ना माझं, हे जुनं सपर होतं बरं का। इथं काय कोंबड्या नव्हत्या त्यापूर्वी, आणि मी शेतामध्ये राहिलो होतो, आणि ह्या सपरावरती पाचट होतं। तर मग मी ते पाचट काढून टाकलं, आणि पाचट करण्यासाठी, पाचट आणण्यासाठी भरपूर कष्ट असतात। आणि पावसाळ्यामध्ये पाचटातून थोडं का होईना पाणी हे गळतच असतं। तर मी काय केलं, 20 बाय 40चं माप काढून आहे ना, त्याच्यावरती मी 15,000 रुपयाचा पेपर आणला बरं का। 500 मायक्रोचा पेपर आणला आहे। जसं आपण तळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी तो पेपर वापरतो ना, तोच पेपर मी माझ्या शेडवरती वापरलेला आहे। तर बघू शकता, खाली कोबा केलेला आहे, फार दिवसापूर्वीचा कोबा होता बरं का। ह्या ज्या माझ्या 80-85 कोंबड्या आहेत, याच्या खाली नेमकं साळ टाकण्यासाठी मला किती खर्च येतो, तर 8 रुपये ही किलो साळ आहे। आणि 500 रुपयाची साळी मला एका टायमाला लागत असते। मी 1000 रुपयाची साळ आणत असतो, आता 500 रुपयाची टाकलेली आहे। आता 1 महिना झाला आहे, तरी कोंबड्याचं शेड एकदम स्वच्छ आहे। तर अजून 1 महिन्याच्या नंतर आपण परत 500 रुपयाची साळ्या कोंबडी पालनामध्ये टाकून देणार। कारण की आपलं आहे ना, गाव वस्तीमध्ये कोंबडी पालन आहे, दाट घरं आहेत। माझं पण घर शेजारीचं आहे, त्याच्यामुळं कोंबडी पालनाचा वास हा बिलकुल आला नाही पाहिजे। तर आपल्या शेडमधली आतील बाजू बघू शकता तुम्ही, ह्या बघा, ही जाळी मी मधून घेतलेली आहे बरं का, भिंतीच्या आत। ह्या बघा, ही अशी जाळी, अजिबात काही काळजी नाही, बोका मुंगूस। आता हे जे 40 फुटाचं शेड आहे ना, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, चक्क मी काय केलेलं आहे, 30 फूट जागा रिकामी सोडलेली आहे, आणि फक्त 10 फूट आहे ना कोंबड्याला बसवायसाठी काय केलेलं आहे बघू शकता। ह्या बघा इकडं, ह्या बघा, ही फक्त 10 फुटामध्ये आपल्या कोंबड्या बसायला जागा आहे बरं का। ज्या 80 कोंबड्या आहेत ना आपल्या, ह्या बघा, 1 2 3 आणि हे 4। रात्री जर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला ना आपल्या कोंबड्यांचा, तर पूर्ण अशा कोंबड्या बसलेल्या राहतात। आणि जेव्हा कोंबडी रात्री आराम करते ना, जी विष्ठा करते, ती दुसऱ्या कोंबडीच्या अंगावर पडली नाही पाहिजे म्हणून त्या बघा, इथं एक बांबू, इथं एक बांबू, हे इथं एक बांबू, आणि ह्या पद्धतीमध्ये सगळे असे बांबू।
आता काय करायचं आहे, ज्या दिवशी रात्री कोंबड्या इथं बसतील दुसऱ्या दिवशी ही साळ व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, पावड्याच्या साहाय्याने, दाताळ्याच्या साहाय्याने, घोळाच्या साहाय्याने. आणि हा माठ दाखवतो मी तुम्हाला. आणि एवढ्या मोठ्या शेडमध्ये फक्त मी 2च भांडे ठेवलेले आहेत बरं का पाणी पिण्यासाठी. पाणी अजिबात सांडलं नाही पाहिजे बरं का आपल्या शेडमध्ये, नाहीतर मग आपल्या शेडचा वास वगैरे सुटणार. तर सध्या आहे ना फक्त हे 3 माठ ठेवलेले आहेत बरं का अंडी देण्यासाठी. आता सकाळपासून सकाळचाच टाईम आहे, बघू शकता हे 3 अंडे आणि बघा हे 3 अंडे. आता हे 6 अंडे आपल्या कोंबडी पालनामध्ये भेटलेले आहे सकाळपासून, बघू शकता हे. आता अंड्याची साईज मोठी आहे, प्रत्येक अंड्यामध्ये कधी कधी 2 गिल निघतात. आणि हा नेमका खर्च कसा फिरतो माझा. आता 6 अंडी म्हणजे 60 रुपये झालेली आहेत आणि सकाळी 5 अंडी, 6 आणि 5 11 अंडी. तर आता 4 वाजेपर्यंत आहे ना कोंबड्या कंटिन्यू अंडे देत राहतील बरं का. आत्ताचे 10 आणि अजून 20 एक अंडे निघतील, म्हणजे माझ्या कोंबडी पालनामध्ये 30+ अंडे निघतात. 350 ते 400 रुपये रोज मला भरपूर दिवसापासून चालू आहे 80 कोंबड्यामध्ये, आणि इथून पुढे चालू राहणार. त्याच्यामुळे कोंबडी पालन खूप सोपं आहे. तुम्ही कोंबडी पालन हे नक्की करा आणि कोंबडी पालनाला खर्च अगदी कमी येतो बरं का. शेतकरी बंधूंनो, 10 बाय 40चा हा मोठा कप्पा झाला आणि याच्या पलीकडं 10 बाय 40चा मोठा कप्पा आहे. तर आपण काय केलेलं आहे, हे 80 ते 85 मोठ्या कोंबड्या माझ्या फार जुन्या कोंबड्या आहेत, आता भरपूर दिवसाच्या झालेल्या आहे, त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल कप्पा बनवलेला आहे. आणि जे माझ्या 2 कोंबडींनी पिल्लं काढलेले आहे अर्धा किलोचे आहे ते जर पक्षी मी याच्यामध्ये टाकले ना, तर ह्या कोंबड्या आहे ना अक्षरशः त्यांना अशा डवचून टाकतील, भरपूर त्यांच्यासोबत भांडतील. त्याच्यामुळे मी ते पक्षी काय ह्या कोंबड्यांमध्ये काय टाकलेले नाही. तर मी त्यासाठी हा स्पेशल मोठा कप्पा बनवलेला आहे बरं का. तर मला सांगायचं एवढंच आहे, जे मी 20 बाय 40चं शेड मारलेलं आहे त्या शेडसाठी 45 ते 50,000 रुपये खर्च आलेला आहे. 40,000 रुपये आलेला आहे, पण मी तुम्हाला 50,000 आधारला. त्याच्यामध्ये 15 पोल आलं तुमच्या लक्षामध्ये, 2 दरवाजे आले आणि आपल्या शेडवरती 20 बाय 40चा 500 मायक्रोचा पेपर झाला. म्हणजे मी काय केलं, पत्र्याचा खर्च वाचवला. आणि जर 5 टाकलं असतं तर त्या 5मधून पावसाळ्यामध्ये आपलं पाणी हे टिपकलंच असतं, म्हणून आपण मोठा पेपर टाकलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये शंका असेल, ह्या शेडवरचा जर बारदाना खराब जर झाला किती वर्षामध्ये खराब होतो. तर शेतकरी बंधूंनो, मी काय केलेलं आहे, हे जे शेडनेट दिसत आहे ना तुम्हाला, हे 5,000 रुपयाचं शेडनेट आहे बरं का. ह्या पेपरवरून शेडनेट टाकलेलं आहे, म्हणजे आपलं काय होणार, आपला बारदाना हा अजिबात खराब होणार नाही. दिसतच असेल तुम्हाला आपल्या शेडवरचं शेडनेट. तर चला, दिवस दुसरा आहे, तुम्हाला पक्ष्यांची परिस्थिती काय ती दाखवतो. तर शेतकरी बंधूंनो, मी पक्षी दाखवण्यासाठी आलतो बरं का तुम्हाला, पण काय झालं, छोटे पिल्ले आहेत, आता शांत झोपले आहेत बरं का. मी त्यांना बघितलं आणि माझा सुद्धा आवाज कमी केला. आता तुम्हाला गपचूप पक्षी दाखवतो बरं का. सगळे झोपलेले पक्षी आहेत, त्यांना पक्षी दाखवर एकदम. बघू शकता आपले पक्षी किती शांत असे लहान बाळासारखे झोपलेले आहे. आणि तिकडं पण एक 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 झोपलेले आहे, त्या बघा ती. आता मी काय तुम्हाला पक्षी जागे करून दाखवणार नाही. बघू शकता झोपलेली पिल्लं आहेत, शांत असे झोपलेले आहेत बरं का. चारा पाणी खाऊन, पाणी पिऊन. हे आपले खाद्याचे भांडे आहेत. दिवस दुसरा, आज लगेच खाद्याचे भांडे ठेवलेले आहेत. माझ्या कोंबड्याखाली जी साळ टाकलेली आहे 5 गोण्या 500 रुपयाची, ती जर मला अचानक बदलायची वेळ आली, तिचा जर वास सुटला, पाणी वगैरे सांडलं, भरपूर दिवस झालं, तर काय करणार. जर मला अचानक जर साळ बदलायची ठरली तर अशा 10 गोण्या आपल्या शिल्लक असतात. आता भरपूर जणांनी साळ बघितली असतील, भरपूर दादा कमेंट करतात, दादा तुम्ही साळ जवळून दाखवा. हे बघा, या अशी असती साळ, अशी असते एकदम तांदळाची साळ. आणि ही 8 रुपये किलो असती, 8.5 रुपये किलो असती. हिचा उतार चढ हा रेटचा होतच असतो. सांगायला पण खूप आनंद वाटत आहे. आज दिवस दुसरा आहे ना, सगळे पक्षी आपले स्ट्रॉंग आहेत बरं का. एकही पक्षी काय मरतूक वगैरे झालेला नाही. ही आहे आपली शेडची आतील बाजूतील रचना बरं का. हे जुने बांबू होते ना, त्याच्यावरतीच मी पेपर टाकलेला आहे. आणि काय झालं बरं का, जेव्हा ह्या शेडवर पाचट होतं ना, तेव्हा इथं लाकडं होते बरं का. आणि लाकडं हे खराब झालेली होते. तर मी काय केलं, तर डायरेक्ट 40 बायचा हा 2 इंचाचा अँगल टाकलेला आहे आणि त्याच्यावरून बांबू आहे. बांबूचा वापर करून घेतला, नाही तर बांबूची गरज नाही. तुम्ही तार मारू शकता किंवा दोरी मारू शकता आणि त्याच्यावरून आपला हा पेपर टाकू शकता. तर चला शेतकरी बंधूंनो, आज जी मी तुम्हाला शेडची माहिती दिली ती कशी वाटली ना, नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा बरं का. तर चला, अशाच नवीन एखाद्या चांगल्या माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.